दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जोरदार हालचाली। वणी गावचे लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट हे शरद पवार गटाकडून हिरवा कंदील मिळाल्याची सूत्रांकडून माहिती। भरसट हे वणी गावचे 25 वर्ष अनुभवी सरपंच। अनुभवी असल्यानं नरहरी झिरवाळ यांना तगडा आव्हान उभे राहण्याची चिन्ह। राजकीय अनुभव असलेले मधुकर भरसट यांना दिंडोरी पेठ मतदारसंघातील सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिलाय। त्यामुळे अजित पवार गटातील विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांना मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। यामुळे आता दिंडोरीत अजित पवार गटाचं टेन्शन वाढणार। दिंडोरी विधानसभा मतदारसंघात जोरदार हालचाली सुरू झाल्याचं सूत्रांकडून माहिती मिळतेय। सर्वांना धोबीपछाड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सर्वसामान्य सर्वसमावेशक असा जनतेमध्ये वावरणारी वणी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता ठेवणारे मधुकर भरसट यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित होत आहे। दिंडोरी मतदारसंघातील नेते कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यानं त्यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांच्या नावावर शरद पवार गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे। दिंडोरीनंतर वणी हे सर्वात मोठं शहर असून 15,000 पेक्षा जास्त मतदार असलेल्या शहरातल्या आमदार आजपर्यंत झाला नसल्यामुळे वणी पंचक्रोशीतील जनतेची देखील इच्छा आहे पुढील आमदार हा वणी गावचाच हवा। तसेच वणी शहराला 64 खेडेगाव संलग्न आहेत आणि तालुक्यातील मोठी बाजारपेठ देखील आहे, म्हणून वणी शहराचे महत्त्व देखील मोठं आहे। तसेच मधुकर भरसट मितभाषी स्वभावाचे असून सर्व राजकीय पुढारी नेते जनता यांच्याशी तालुक्यामध्ये चांगले संबंध असल्यामुळे जनतेचा कौल देखील मधुकर भरसट यांच्याकडे विधानसभा निवडणुकीमध्ये नवीन आमदार होणार अशी चर्चा देखील सर्वसामान्य करताय। वणी येथे गेल्या 25 वर्ष सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द असून आता देखील ते सरपंच आहेत। विधानसभा निवडणूक जरी 3-4 महिन्यांवर असेल तरी मात्र विधानसभा अध्यक्ष आणि मधुकर भरसट यांच्यामध्ये नक्कीच चुरशीचा सामना रंगणार असून सर्वीकडे जोरदार तयारी सुरू आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नितेश ताडगे, वणी।